तिकडे बुलढाणामध्ये प्रजासत्ताक दिनी एका युवकानं 300 फूट उंच मोबाईल टॉवरवरती चढून आंदोलन केलंय। वैभव करे असं आंदोलन करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे। ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवरती कारवाई करा अशी मागणी या तरुणाची होती आणि त्यासाठी त्यानं हे आंदोलन केलंय। बातमी आहे जळगावमधून। जळगावमध्ये हुंड्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींकडून छळ केला जात असताना देखील पोलीस संबंधितांवरती कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ पीडित महिलेनं तिच्या परिवारानं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये अंगावरती पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। तर यावेळी पोलिसांच्या सोबत झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालं। आणि यानंतर प्रजासत्ताक दिनासंबंधीच्या सगळ्या बातम्या आपण वेगवान पद्धतीने जाणून घेऊयात। भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन, वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या थीमवरती आधारित यंदाचा प्रजासत्ताक दिन हा पार पडला। भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावरती यंदा युरोपियन देशांच्या पाहुण्यांची उपस्थिती, भारतीय बनावटीच्या शस्त्रांचं यावेळी शक्ती प्रदर्शन। कर्तव्य पथावरती नौदल तुकडीचे दिमाखदार संचलन, यावेळी नौदलाच्या चित्ररथामध्ये IAS विक्रांतसह मराठा आर्मीचे सादरीकरण। जगातील एकमेव उंटावरील गस्ती पथकाचं कर्तव्य पथावरती पथसंचलन, BSF कडून चालवलं जाणारं हे पथक कर्तव्य पथावरती। सुखोई 30 MKI विमानाची कर्तव्य पथावरती मानवंदना, स्वदेशी बनावटीच्या हवाई दल सामग्रीचं यावेळी प्रदर्शन। 30 राज्यांच्या चित्ररथाच्या संचलनाला आसाम राज्याच्या चित्ररथानं सुरुवात, यावेळी पथकाकडून आसामी नृत्याचं सादरीकरण आणि त्यापाठोपाठ चरख्यासह महात्मा गांधीजींची प्रतिकृती असलेल्या गुजरातच्या चित्ररथाचंही संचलन झालं। महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये अष्टविनायक आणि गणेशोत्सवाचं दर्शन, यावेळी पथकामध्ये सहभागी झालेल्यांकडून लेझिमच्या तालावरती ठेका धरत बाप्पा मोरयाचा जयघोष। ऑफ महाराष्ट्र कर्तव्य पथावरती जम्मू काश्मीरच्या चित्ररथामधून तिथल्या संस्कृतीचं दर्शन, जम्मू काश्मीरमधील हस्तकला आणि तिथली पारंपरिक कपड्यांच्या पेहराव्यासह सादरीकरण झालं। मध्य प्रदेशचा चित्ररथ अहिल्याबाई होळकर यांच्या कुशल प्रशासन, सांस्कृतिक वारसा आणि महिला सक्षमीकरणाचं दर्शन, चित्ररथामध्ये कमळाच्या आकाराच्या पीठावरती विराजमान अहिल्याबाई होळकरांची भव्य मूर्ती याचं दर्शन झालं। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण, त्यानिमित्तानं विविध गीतांचं सादरीकरण, भारताच्या विविधतेमध्ये एकता असलेल्या वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीचं नृत्य सादरीकरणामधून दर्शन, विविध पेहरावांसह देशाच्या संस्कृतीचं नृत्यामधून दर्शन घेतलं। कर्तव्य पथावरती दुचाकीवरील चित्तथरारक कसरती, यावेळी विविध बुलेटवरती एकावेळी 5 किंवा त्याहून अधिक महिलांकडून कवायतीमधून शौर्याचं दर्शन, लष्करी महिलांकडून डेअर डेव्हिल सादरीकरण, तर डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या चित्तथरारक अशा कवायती। CRPF आणि SSBच्या पथकाकडून दुचाकीवरती कसरती करत संचलन झालं। कॉन्स्टेबल ओमप्रकाश आणि नमिता यांच्याकडून सूर्य नमस्काराच्या वेगवेगळ्या मुद्रांचं सादरीकरण आणि यावेळी हात सोडून दुचाकीवरती कवायती झाल्या। गरुड फॉर्मेशनमध्ये BSF कडून काळजाचा ठोका चुकणाऱ्या कवायती, 2 बुलेटवरती 12 महिला जवानांकडून चित्तथरारक अशा कवायतींचं दर्शन। 42 महिलांकडून फॉर्मेशन करत बुलेटवरती सादरीकरण, CFPFच्या तुकडीकडून हाती तिरंगा घेत सादरीकरण झालं, यावेळी विविधतेमधून एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न। ऑपरेशन सिंदूरमध्ये मोलाची भूमिका असलेल्या उपकरणांचं कर्तव्य पथावरती सादरीकरण, नाग, आकाश, ब्रह्मोस मिसाईलसह स्वदेशी रॉकेट, सूर्यास्त्रचा समावेश, तर ड्रोन विरोधी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचंही सादरीकरण।
आसाम रेजिमेंटचं कर्तव्य पथावरती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं दमदार संचलन कॅप्टन आर्यन यांच्या नेतृत्वातील तुकडीच्या शिस्तबद्ध संचलनानं लक्ष वेधलं. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 19 मराठी सैन्य वीरांना पदकं घोषित. क्रिकेटर राहुल द्रविड यांचे मेव्हणे, मेजर जनरल अभिजित पेंढारकर यांचा समावेश. तर उत्तम युद्ध सेवा पदक घोषित. कमांडो लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे यांना शौर्य चक्र. हुतात्मा शिपाई संदीप गायकर यांना मरणोत्तर शौर्य चक्र. हुतात्मा संदीप गायकर हे अहिल्यानगरचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कवरती ध्वजवंदन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यामध्ये तर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन. प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ध्वजवंदन. पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना. पुण्यामध्ये शंख वाजवून पथसंचलन. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती पुणेकरांचा शंखनाद आणि संबळ वाजवत 77वा प्रजासत्ताक दिन हा साजरा झाला. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देत प्रजासत्ताक दिन साजरा. सेव्ह अर्थ हा संदेश देत डी.के. मोरे विद्यालयातील 1200 विद्यार्थ्यांची विशेष बैठक व्यवस्था. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये ध्वजवंदन. महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. रायगड जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री नाही अशामध्ये मंत्री भरत गोगावलेंना यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मान. यावेळी गोगावले खास खाकी सफारी कलरच्या कपड्यामध्ये पाहायला मिळाले. प्रजासत्ताक दिनी मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये फडकवला तिरंगा ध्वज. अत्याधुनिक पर्यटन नौकेवरती ध्वजवंदन. यॉट ओनर्स वेलफेअर असोसिएशनच्या संकल्पनेमधून कार्यक्रमाचं आयोजन होतं. गोंदियाच्या सिव्हिल लाईन इथल्या हनुमान मूर्तीला तिरंगी फुलांची सजावट. गोंदियाचं ग्रामदैवत म्हणून सिव्हिल लाईनच्या हनुमान मंदिराची ओळख आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून कोल्हापूरमध्ये विंटेज गाड्यांचं भव्य प्रदर्शन. विविध गाड्या पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची गर्दी. तर कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लबकडून शोचं आयोजन. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती मनमाड रेल्वे स्टेशनवरती आरपीएफ आणि रेल्वे पोलीस अलर्ट मोडवरती डॉग स्क्वॉड आणि मेटल डिटेक्टरद्वारे प्रवाशांच्या सामानाची तपासणी झाली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. काकडहिरा इथं रेल्वेनं संपादित केलेल्या ठिकाणी मातीचा भराव टाकल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून पिकाचं नुकसान होत असल्याचा आरोप होतोय. मार्चमध्ये माडाच्या 3000 घरांसाठी लॉटरी. तर याच कालावधीमध्ये माडाच्या कोकण मंडळाच्या सुमारे 4000 घरांची देखील लॉटरी काढली जाणार आहे अशी माहिती समोर येते. मुंबईतील वांद्रे न्यायालय बीकेसी माढा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ये जा करणाऱ्यांसाठी बांधलेल्या स्कायवॉकचं बांधकाम पूर्ण. आजपासून स्कायवॉक हा खुला होणार. 680 मीटर लांबीच्या स्कायवॉकवरती 14 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. मुंबई लोकलच्या हार्बर लाईनवरती आजपासून एसी लोकल धावणार. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते पनवेल दरम्यान 14 एसी लोकलच्या फेऱ्या. नाशिकमधून निघालेल्या आदिवासींचा लॉंग मार्च आज राजूर बहुला या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेनं रवाना. ध्वजवंदन करून भारत मातेचा जयघोष करत आदिवासी बांधवांची मुंबईच्या दिशेनं कूच. मुंबईत शूटिंगच्या नावाखाली तरुणीची फसवणूक. अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप. व्हिडिओ डिलीट करण्यास सांगितल्यानंतर जीवे मारण्याची धमकी. समतानगर पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. नागपूरच्या वेळाहळी परिसरामध्ये कापसानं भरलेल्या ट्रकला आग. चालकानं समयसूचकता दाखवत ट्रक रस्त्याच्या शेजारी उभा केल्यामुळे अनर्थ टळलाय. मात्र आगीमध्ये शेतकऱ्याचं 4 लाखांचं नुकसान झालंय. मुंबईच्या पूर्व उपनगरातील भांडूपमध्ये शंकर प्रसाद नावाच्या युवकाची पूर्व वैमनस्यामधून हल्ला. 22 वार करून हत्या केल्याचं समोर येत आहे. रुग्णालयामध्ये दाखल केलं असता डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आलंय. बायको नांदत नाही म्हणून बीडमधील तरुणाचा सलग 6व्यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न. जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीवरती चढून आत्महत्येचा इशारा. पोलिसांकडून तरुणाला इमारतीवरून खाली उतरण्याचा प्रयत्न. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ क्रिकेट प्रशासक इंद्रजित सिंह बिंद्रा यांचं निधन. भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावरती नेण्यामध्ये आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यामध्ये बिंद्रा यांची मोलाची भूमिका आहे.
भंडाऱ्याच्या बेटाळामध्ये पाण्यावरती तरंगताना तरुणाचा मृतदेह आढळलाय. तरुणाचा मारून मृतदेह फेकल्याचा ग्रामस्थांचा संशय. मृत तरुणाचा 2 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. मालेगावमध्ये गॅसचे फुगे भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, 5 जण गंभीर जखमी. पोलिसांनी खबरदारी म्हणून चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतलं. अफवांवरती विश्वास ठेवू नये, पोलिसांचं आवाहन. दक्षिणेत केरळच्या किनारपट्टीवरती कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाचा अंदाज. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आलमे गावामध्ये अभिनेते सयाजी शिंदेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई उपक्रमाची सुरुवात. वृक्षदिंडी, वृक्षारोपण आणि वृक्षारोपणाबाबत जनजागृती कार्यक्रम हे राबवण्यात आले. तारेच्या कुंपणाला अडकलेल्या बिबट्याची तासाभरानंतर सुटका. पालघरच्या बोर्डी घोलवड परिसरामध्ये बिबट्या अडकला होता. वनविभागानं बिबट्याला पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. आणि या सगळ्या घडामोडींनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.